नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या YouTube चॅनेलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे WhatsApp वर व्हिडिओ कॉल आला तर त्याचं तुम्ही रेकॉर्डिंग कशा पद्धतीतून करू शकता। बऱ्याचशा जणांना माहिती आहे WhatsApp वर असा कुठलाच फीचर नाही की त्याच्या मदतीतून तुम्ही जी काही WhatsAppचं व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग करू शकता। तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून काय करायचं। जर तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग म्हणता स्क्रीन रेकॉर्डिंग जर केलं तर तुम्हाला माहिती आहे त्यात तुमचा जी की नॉइस आहे तो येत नाही। तर आज तुम्हाला मी सांगणार जसे की तुम्हाला माहिती आहे एखादा कॉल आल्यानंतर कॉल रेकॉर्डिंग कशा पद्धतीतून करतात त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या। सगळ्यात पहिले सांगतो जर तुमचा कॉल रेकॉर्डिंग मध्ये तर तो ऑप्शन नसेल जसे की बऱ्याचशा फोन मध्ये सपोर्ट नसतो कॉल रेकॉर्डिंगचा हा ऑप्शनच नसतो तर त्यांच्यासाठी सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कशा पद्धतीने समोरचा जर तुम्हाला कॉल आला तो ऑटोमॅटिक जो की रेकॉर्डिंग होणार आहे तो व्हॉट्सअपचा असो किंवा तुम्हाला अदर कुठलाही कॉल येऊ तो ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग होणार आहे। कशा पद्धतीने काय प्रोसेसिंग करायचे काय सगळं काय सेटिंग्स आहेत त्या सगळ्या काय तुम्हाला सगळ्यात पहिले जाणून घेणं महत्त्वाचं आहे। सगळं काय मी मोबाईलच्या स्क्रीनवर सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले सांगतो व्हॉट्सअपचा जसं की व्हॉइस मेसेज कोण केला तो सुद्धा तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता सेव्ह करू शकता। रेकॉर्डिंग करून ऑटोमॅटिक सगळी काही प्रोसेसिंग सेव्ह होणार आहे। त्यासाठी तुम्हाला सेटिंग करणं सर्वात महत्त्वाचे आहे। सर्वात इम्पॉर्टंट कुठली गोष्ट असेल तर सेटिंग हे सर्वात महत्त्वाचे आहे। आणि तुम्हाला माहिती आहे एखाद्या समोरच्याने व्हिडिओ कॉल केल्यानंतर तुम्हाला जर रेकॉर्डिंग करायचं असेल तर रेकॉर्डिंगचा हा ऑप्शन व्हॉट्सअप मध्ये नाही तर तो रेकॉर्डिंग कशा पद्धतीतून करू शकता। एक छोटीशी ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायची आणि ती कशा पद्धतीने सेटअप करायची सगळं काय मी मोबाईलच्या स्क्रीनवर सांगणार आहे। तर डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सगळ्यात पहिले सांगतो जे काही मी सेटिंग सांगणार आहे त्या सगळ्या तुम्हाला विदाउट स्किप करता पाहिजेत। जर स्किप केल्या तर तुम्हाला काही सुद्धा समजणार नाही। सगळ्यात पहिले तर सांगतो तुम्हाला काय करायचं आहे प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला एक सर्च करायचं व्हॉट्सअप ॲप कॉल रेकॉर्डिंग। हे जे कॉल रेकॉर्डिंग आहे हे जे तुम्हाला इन्स्टॉल करायला मी सांगणार एक ॲप्लिकेशन सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला सांगतो की अदर्स कॉल म्हणा व्हॉट्सअपची व्हिडिओ कॉल व्हॉइस कॉल सगळं सेव्ह करणार आहे ऑटोमॅटिक सेव्ह होणार आहे। तर तुम्ही सर्च केलं व्हॉट्सअप ॲप कॉल रेकॉर्डिंग तर तुमच्यामुळे काही अशा पद्धतीने इंटरफेस येईल। इथं बघू शकता किती ॲप्लिकेशन्स आले आहेत। सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला तर ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप कॉल रेकॉर्डिंग अर्ली ॲक्सेस। सगळ्यात पहिले लक्ष द्या तुम्हाला हीच ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे दुसरी कुठली सुद्धा डाउनलोड करून घेऊ नका। सर्वात मस्त आणि जबरदस्त 100% वर्किंग ही ॲप्लिकेशन आहे। डाउनलोड केल्यानंतर इथून ओपन करून घ्या आणि इथून पुढे जे की तुम्हाला मी परमिशन्स कुठल्या द्यायच्या आहेत काय सगळं काय मी डिटेल्स सांगणार आहे। त्यानंतर तुम्हाला त्या ग्रीन चा ॲरो दिसेल तेव्हा क्लिक करून घ्या अशा पद्धतीने आणि इथे जे की सगळ्या ॲक्सेप्ट करून घ्या त्यांच्या कंडिशन्स असतील। त्यानंतर तुम्ही जे की ग्रीन आयकॉनवर तुम्ही क्लिक करा। त्यानंतर इथून जे की परमिशन्स असतील त्या सगळ्या तुम्हाला इथून अलाव करून द्यायचं जसं की बघू शकता अशा पद्धतीतून तुम्हाला अलाव करून द्यायचं आहे। त्यानंतर इथून काय करता इनेबल सर्व्हर जे की तुमच्या सेटिंगमध्ये डायरेक्ट रिडायरेक्टर करेल आणि इथून इन्स्टॉलिंग ॲपमध्ये जायचं आणि ॲप कॉल रेकॉर्डिंग ऑफ असेल त्याला इथून तुम्ही फक्त अशा पद्धतीने अलाव करून त्याला ऑन करून घ्यायचं। हे केल्यानंतर तुम्हाला फेर दुसरं एक सेटिंग करायचं जसं की इनेबल सर्व्हरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथून जी काही ॲप्लिकेशन असेल त्याला सुद्धा तुम्हाला इनेबल करून घ्यायचं अशा पद्धतीने। ओके एवढ्याच तुम्हाला सेटिंग करायचं आणि त्यानंतर इथे स्किप करून घ्यायचं आहे। स्किप केल्यानंतर इथून तुम्हाला पण परमिशन द्यायचं आहे अशा पद्धतीने मी परमिशन दिलं आहे। आता काय झालं आहे नो कॉल रेकॉर्डिंग म्हणजे अजून आपण कॉल रेकॉर्डिंग केलेलं नाही अशा पद्धतीने तुमच्यामुळे कायचा इंटरफेस येईल। तुम्हाला लाईव्ह प्रूफ सांगतो जसं की समजा मी इथून एक कॉल करतो जसं की आता ह्या मी कॉल करतो तुम्हाला आता फायनली मी कॉल केलेला आहे तर हा कॉल डायरेक्ट आता बघूया आपण त्यात सेव्ह झालेला आहे का नाही आपण त्यात पाहून घेऊ। जसं की हे ॲप्लिकेशन मी ओपन करून घेतो जसं की ओपन केल्या बघू शकता जे की ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंग इथे झालं आहे बघू शकता। इथे तुम्हाला समोर दिसत असेल अशा पद्धतीतून कॉल रेकॉर्डिंग होणार आहे जे की साधा तुम्ही कॉल केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला काही सुद्धा करायचं नाही ऑटोमॅटिक सेव्ह होणार आहे। त्यानंतर जे की व्हॉट्सअपवर जातो व्हॉट्सअपवर गेल्यानंतर इथून मी एक जे की व्हिडिओ कॉल करू अशा पद्धतीने व्हिडिओ कॉल केल्यानंतर मी व्हिडिओ कॉल कट केलेला आहे। तर आता बघूया आपण डायरेक्ट माझ्या जे की ते ॲप्लिकेशनमध्ये जाऊ तर इथे बघू शकता दोन्ही पण सेव्ह झालं आहे। त्यानंतर तुम्हाला सांगतो तिसरं पण जे की व्हॉट्सअपवर मी जातो व्हॉट्सअपवर गेल्यानंतर तुम्हाला इथून मी जातो जसं की आता साध्या पद्धतीने कॉल करतो सेव्ह झालाय का नाही आपण बघू शकता। तिन्ही पण आपण कॉल केल्यात तर तिन्ही पण बघू डायरेक्ट सेव्ह झालेत का नाही तिन्ही पण बघू शकता जे की तिन्ही पण डायरेक्ट इथून तुम्ही अशा पद्धतीने कॉल करतो त्याला बघू शकता अशा पद्धतीने कॉल करतो तर डायरेक्ट तिन्ही पण आपले ऑटोमॅटिक सेव्ह झाले आहेत अशा पद्धती ॲप्लिकेशन आहे। इझिली तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जबरदस्त ॲप्लिकेशन आहे। व्हॉट्सअपचे व्हिडिओ कॉल म्हणा व्हॉइस कॉल म्हणा त्यानंतर व्हॉइस चॅट केलं असेल सगळं काय तुमचं डिटेल्स इथे सेव्ह होऊन जाईल। हाय होत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।